नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज खूप दिवसांनी मी म्हणजे मोठा व्लॉग करते आहे. कारण पण तसंच आहे. इथली तर तुम्ही वास्तुशांती आणि पूजा बघितलेलीच आहे. तर आत्ता माझ्या सासरचं घर आहे, जे मी नाही का व्हिडिओ टाकायची का काम चालू आहे, काम चालू आहे. तर ते फायनली आता कंप्लीट होत आहे त्याचं काम. तर त्याचीच वास्तुशांती आहे उद्या. उद्या म्हणजे शुक्रवारी 24 तारीख, 24 एप्रिल. तर मग त्याच्यासाठीच आज आम्ही गावी निघालेलो आहे. काल पण मी जाऊन आले, सगळं क्लीन वगैरे करून आले, लादी वगैरे सगळं. अजून थोडं थोडं काम बाकी आहे, ते पूजेपर्यंत तर चालणारच आहे. आणि पूजा पण जस्ट 8-10 दिवसांनी लगेच आम्ही ठेवणार आहे. तर मग उद्या आहे वास्तुशांती, त्याचीच तयारी चालू आहे. आता बॅग्स वगैरे सगळ्या मी भरलेले आहेत, जे जे सामान न्यायचे वास्तुशांतीचं सगळं सगळं ते सगळं मी पॅक केलेलं आहे. आता जे काय राहिलेलं आहे ते आम्ही आता जाताना घेणार आहे, दूध दही वगैरे फळं जे खराब होतं ते, तर ते आता आम्ही जाताना घेणार आहे. आता प्रिशा गेली आहे स्कूलमध्ये. तिचा उद्या खाडा होणार आहे, त्याच्यामुळे म्हटलं आज जाऊन येऊ दे तिला. आणि मग ती येणार 3 वाजता. मग ती आली का लगेच आम्ही निघणार आहे. आणि ते पण गेलेत कामावर, तर मग ते पण त्याच टायमाला येणार आहे. मग आम्ही निघणार आहे. आज मग गेल्यावर काय काय करते बघू, मी किती शूट करते तसं तुम्हाला मी ब्लॉगमध्ये टाकेलच मी. तर आजचा आणि उद्याचा असा मी बनवणार आहे, कारण मला काम प्लस शूट नाही जमत आहे. कारण मुलगा पण नाही माझा इथं आणि ते पण कामात असतात, त्याच्यामुळे जेवढं मला जमेल तेवढं मी शूट करणार आहे. आणि आज माझा भाऊ, बारका भाऊ ते येणार आहेत आणि आईन ते पण तिकडं माझ्या घरी येणार आहेत. बारका भाऊ मुंबईवरून येणार आहे आज आणि मग संध्याकाळी माझ्या घरी येणार आहे. सगळं तयारी करायला, हार वगैरे सगळं बनवायचं आहे ना, ते त्याच्यासाठी. आणि मग उद्या सकाळी सकाळीच वास्तुशांती आहे, 9 वाजता असेल, 9-10 वाजता. तर मग असे वास्तुशांती छोटीच ठेवलेली, पूजा ठेवणारी म्हणजे पूजेला सगळ्यांना बोलवणारी, पण वास्तुशांतीला आपले मोजकेच. मोठ्या भावाला पण केलेला फोन, पण तो बोलला की पूजेलाच येतो, कारण मुलाला सुट्टी नाही त्याच्यामुळे बाकी कोणीच नाही, फक्त माझ्या घरातले आणि सासरचे माहेरचे एवढीच लोक आहेत. तर मग उद्या आहे वास्तुशांती आणि मग दोन्ही दिवस मिळून मी एक मोठा ब्लॉग टाकणार आहे. कारण शूट मला नाही जमते जास्त करायला आणि कामात असले का माझ्या लक्षात पण नाही राहत शूट करायला. तरी पण जेवढं जमेल तेवढं. आता संध्याकाळी माझा बारका भाऊ आला होतो, कदाचित तो करेल, त्याला काही सांगायला लागत नाही, तो करतो. मग अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. आणि मी बऱ्याच दिवसातून व्हिडिओ करते. तर भरपूर आम्ही शॉपिंग केली, साफसफाई केली मी आता गावी जाऊन, पण मला नाही जमत आहे शूट करायला. त्याच्यामुळं मी काही केलेलं नाही आहे. तर मी काय काय शॉपिंग केली सगळं सगळं मी दाखवणार आहे. काय काय नवीन आणलं सगळं दाखवणार आहे मी, जेव्हा मी लावेल घरामध्ये. आणि मी तिकडे जास्त काही केलेलं नाही आहे, म्हणजे इंटिरियर असं काही जास्त काही केलेलं नाही आहे, कारण आम्ही इकडेच राहणार आहे, तिकडं कधीतरी जाणार. त्याच्यामुळे तिथं मोजक्याच गोष्टी आम्ही ठेवणार आहे. शॉपिंग फक्त हेच किचनमधलं थोडंसं किंवा पडदे असं ह्याच गोष्टी केलेल्या आहेत. ते मी त्यावेळी जेव्हा मी तिथे लावणार तेव्हा तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. तर अशाच तऱ्हेने तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. स्टे ट्यून. बाय. हे असं भरलेलं आहे ह्या डब्यामध्ये सगळं. हां थांबा, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मला. ॲक्च्युली ते आत्ताच जस्ट आले पार्सल, ते तुम्हाला मी दाखवलं. तर ते डब्यात काय ठेवलं, म्हटलं खराब होईल ना, म्हणून चेमणार नाही म्हणून मी ते डब्यात ठेवलं. तर हे मी धूपचं घेतलेलं आहे असं. हे सगळं मिशोवरूनच घेतलेलं आहे मी. हे बघा आत्ता जस्ट पार्सल आलेलं आहे हे. आणि बरं झालं, नाही तर म्हटलं आता मी गेल्यावर येतं का काय म्हणून. आणि हे असं एकदम क्वालिटी एकदम मस्त आहे, मला खूप आवडलं हे. आणि ॲक्च्युली याचं स्टँड मी मिशोवरून मागेच मागवलेलं, तर ते मी लावलं पण आहे. ते मी तुम्हाला हे पूर्ण लावून मी उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये ते नक्कीच दाखवेल. मला खूप आवडलं हे. आणि हे सगळं खोबरं वगैरे किसून, लसूण वगैरे सोलून सगळं चालवलं. हे धूप जे घरातच होतं तेच चालवलेलं आहे. ॲक्च्युली हे मला वाटलं नव्हतं का आज येईल, पण ते आज आलं, म्हणून मग मी हे धूपचं घेतलेलं आहे. आणि ही निरांजन ही एक लागते ना, तर त्याच्यामुळे ती एक घेतलेली आहे. आणि अजून एक पार्सल आलेले, ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे ते पार्सल. ओ गॉड, पडलं. ॲक्च्युली माझा खूप गोंधळ चालू आहे. हे बघा, हे असे डबे आहेत. हे किती 4चा सेट आहे पूर्ण, असा डब्बा आहे. हे बघा असं. तर हे ॲक्च्युली कोथिंबीर किंवा असतात ना फ्रीजमधले मिरच्या, तर त्याच्यासाठी हे बेस्ट आहे एकदम. तर हे मी मागवलेलं आहे. हे म्हणजे माझ्या बारका भाऊ आहे ना, ती आयुष्या त्याची बायको,
तिने घेतलेला, तर तेव्हा मी बघितलेलं, म्हटलं हे आपण आता गावचं घर झालं का आपण घेऊया. तर ही 4 आहेत, 2 मी इथे ठेवणार आहे आणि 2 मी गावाला नेणार आहे. तर ते सध्या त्याची गरज नाही आहे, कारण फ्रीज अजून काही आम्ही नेणार नाही. आता पूजेच्या टायमाला सगळं लावायचं आहे. आता हे बघताय डस्टबिन, परत हे प्लास्टिकचे डब्बे, त्यात सगळं नाही का हातरुमाल किंवा आपलं भांडी घासायचे घासणी सगळं आहे. याच्यामध्ये पण सामान भरलेलं आहे. हे बघा, चहा पावडर, कॉलिन, सगळे रशी, कपडे वाळत घालायचे बघा. हे ॲक्च्युली मी दाखवेल तुम्हाला. आणि सोप ठेवायचे, सोप केस, परत कॉलिन, पावडर कपड्यांच्या, बाथरूमची पावडर. परत याच्यामध्ये काय आहे, हां याच्यामध्ये सगळे आपले पाय पुसणे आहेत ना, मेन असतात ते, डोर मॅट वगैरे सगळं. परत याच्यामध्ये पण सामान आहे भरपूर, टिश्यू पेपर, हे सगळं डीमार्टचं सामान आहे बघा. हे आपली भाजी तळायची. परत याच्यामध्ये खाली ह्या पिशव्यांमध्ये सगळे पडदे, ते मी तुम्हाला लावल्यावरच दाखवेलं. हे झाडू, सुपली सगळं घेतले, सगळं डीमार्टमधलं सामान आहे. आणि ह्या बॅग्स वगैरे भरलेले आहेत. तर ॲक्च्युली व्हिडिओ न काढण्याचं कारण पण तेच आहे का खूप दमायला होते. आता काल मी सगळी साफसफाई करून आले, तर अक्षरशः मला माझा हात चालत नव्हता लास्टला. तर त्याच्यामुळं मग त्यात मोबाईल घेऊन शूट करणं ते जमत नाही. आणि आजकाल खूप म्हणजे दमल्यासारखं होते खूप. त्याच्यामुळं पण मी ठरवले का काढेल थोडा व्हिडिओ. तर मग अशा पद्धतीने आम्ही आता निघू. आता पसारा इग्नोर करा, कारण हे सगळं गावाला न्यायचं, हे सामान सगळं. तर मग आम्ही आता निघू. जेवढं जमेल तेवढं मी शूट करेल. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. बाय. आम्ही कुठे चाललोय, पण आता डायरेक्ट त्यांना सांगितलंय आम्ही आपण कुठे चाललोय ते. सांगा बरं तुम्ही. मी सांगते, आज आपण चाललो आहे गावाला. उद्या आहे आपली वास्तुशांती. हळू माझा कान बोल. तर इथे प्रिशा स्कूलमधून आल्यानंतर आम्ही निघालो. 3:30-4 वाजले होते तरी निघायला. इथे चूल घेतलेली आहे नवीन, कारण ते दूध वगैरे उतू घालवतात त्याच्यासाठी. तूप वगैरे घेतले, हार, फुलं सगळं सामान घेऊन झालेले. तर पूर्ण गाडी भरलेली होती आमची सामानाने. तर इथे हिचा असाच टाईमपास चाललेला. आणि तिचे ॲक्च्युली कानातले डायमंडचेच होते जेव्हा लहानपणी केलेले, तर ते आता स्क्रू त्याचा लूज झालेला, म्हणून मग तिला हे आम्ही कानातले केलेले आहेत. 2 in 1 आहे. पुढे डायमंड आणि मागे असं म्हणजे गोल्डनचं आहे. तर तुम्ही कसंही घालू शकता, उलटं पण घालू शकता ते. तर ते ती दाखवते. काल फेसबुक लाईव्ह पण जोरात गेलं लोकांनी. फेसबुकला तुम्ही काय नाही का ते तुमचे टाकायचे लोक होते ना. इकडे बघ दीदी, मम्मी चिडी. मी केलाय, स्टार्ट केलंय मी दुपारपासून. नुसतं काढायचं, बोलायचं नाही काही. सो इथं मम्मी वाटत आहे मला. काल आम्ही दोघं ती एकदम मला वाटते 1.5 वर्षाची का काय असताना जॉब बघत होतो. आणि शपथ एवढे हसत होतो ना. ती नाही का, ती सांगत होती आम्ही श्रीखंड खायला, तू म्हणते काय म्हणते. मजा आली, मजा आली. सो फ्रेंड्स, कसा आहात तुम्ही? इथे तयारी सुरू आहे. निर्बोध ना, बेगर कोण नाही कशाला. हे बघ दीदीकडे बघ. इकडे फुल आहेत.
इकडे ही मम्मी आहे, ही मम्मी आहे ही आणि ही पप्पा. इकडे असा मोबाईल हो, कसं आहे तुम्ही? बघा आता इथं चूल मांडली जातीये. चूल मांडली आहे. हे चालत नाही आहे म्हणून चूल मांडली आहे. वा, ही आपली वास्तुशांतीची भांडी आहेत. हे तांबतोली ग्लास हे ते आपण मी असं देणार लोकांना. नंतर हे समईचे 2 आणि समईचे याचे. सो इथं ते उद्याची तयारी करतायत. असं ते तयारी करतायत. हे असं आपलं हॉल आहे. हे टॉयलेट बाथरूम आहे, बेसिंग आहे. तर अशा पद्धतीने आमची तयारी चालू आहे. ह्या आहेत माझ्या सासूबाई. तर हा आहे वास्तुशांतीच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ. तर मग दुसरा पार्ट हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल. तर असेच आमचे ब्लॉग बघत राहा. बाय.